हॅलो, नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण महत्त्वाच्या जाहिराती पाहणार आहोत, सोबतच काही छोट्या मोठ्या न्यूज पण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि त्याला सबस्क्राईब करायला भाग पाडा. तुम्ही पण सबस्क्राईब करा. तर चला बघा, पटकन आपण आता जाहिरातीला श्री गणेशा करूया जाहिरातीचा. आणि आता या ठिकाणी थोडीशी महत्त्वाची बातमी बघा. 4 वर्षानंतर कोणत्याही नव्या शाळेला अनुदान नाही, अशा आशयाची ही बातमी छोटीशी छापली आहे. शिक्षण मंत्री केसरकर यांचे विधान परिषदेत स्पष्टीकरण आहे आणि अनुदानास पात्र शाळांची विभागवार संख्या पण दिलेली आहे. हे जे आहे ही लोकमतला आलेली बातमी आहे. या ठिकाणी आता आपल्याला कळून चुकते की नागपूर विभागामध्ये जे आहे 914 अनुदानास पात्र शाळा आहे, त्यापैकी 736 जे आहे यांना या शाळांना अनुदान प्राप्त झालेलं आहे आणि 178 जे आहे ते अपात्र आहे. अशाच तुम्ही प्रत्येकजण आपापला विभागवार पाहून घ्या. आणि ही बातमी थोडीशी महत्त्वाची वाटली. यानंतर एकही शाळा बंद होणार नाही असे ते म्हणतात. शाळा बंद करणार नाही असे त्यांचं आश्वासन दिलं आहे. पण सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे सखी सावित्री समिती स्थापन न करणाऱ्या शाळांवर कार्यवाही होणार आहे. ओके, हे सखी सावित्री काय आहे तर बघा, विविध शाळांच्या पातळीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध शाळांच्या पातळीवर सखी सावित्री समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र अनेक शाळांनी या संदर्भात पावले उचलली नाहीत. शाळा किंवा केंद्र पातळीवर अशी समिती स्थापन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल. असे त्यांच्या मान्यतेचे नूतनीकरण होणार नाही असे केसरकर यांनी स्पष्ट केले. एकूण 86,987 सरकारी अनुदानित शाळा, त्यापैकी 75,962 शाळांमध्ये समिती स्थापन झाली आहे, असे एका तारांकित प्रश्नामध्ये त्यांनी सांगितले. तर हे आता आपण महत्त्वाची बातमी पहा. ही जी आहे देशोन्नतीमध्ये आली जनकल्याण संस्था आमगावद्वारा संचालित दीनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रम शाळा, गोठणगाव, तालुका अर्जुनी मोर, जिल्हा गोंदिया येथे खालील पद भरणे आहे. पद क्रमांक 1 आहे पहारेकरी, त्याला सुरक्षा रक्षक म्हणतो, मानधन तत्त्वावर. पदाची संख्या 1 आहे. SSC म्हणजे सुरक्षा रक्षकाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ओके, तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे. ही माननीय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांचे पत्र प्राप्त झाल्यानंतरसुद्धा यांनी हे आता भरायला घेतलेलं आहे. तर इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे. मुलाखत दिनांक 31 ऑगस्ट 24 रोजी दुपारी 2 ते 5 दरम्यान आहे. अध्यक्ष जनकल्याण संस्था आमगाव, स्थळ आहे श्री महादेवराव शिवंतकर अध्यापक विद्यालय आमगाव. ओके, या ठिकाणची दुसरी ही जाहिरात आहे ते आपण पाहूया. दुसरी जाहिरात दिसते देशोन्नतीला आलेली आहे. जागृती शिक्षण प्रसारक मंडळ उमरखेड द्वारा संचालित जागृती विद्या व उच्च माध्यमिक विद्यालय रणपिसे नगर अकोला, बोर्ड सांकेतांक क्रमांक आहे पाहिजेत. जागृती उच्च माध्यमिक विद्यालय विभागामध्ये द्विलक्षीय अभ्यासक्रमासाठी खाली नमूद केलेल्या विषयांकरिता एका सत्रासाठी म्हणजे 2024 ते 25 या सत्राकरिता घड्याळी तासिकेप्रमाणे पदे भरायची आहे. त्याकरिता इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. वर्ग 11वी-12वी करता सदर शिक्षकांना मानधन तत्त्वावर नियुक्त करण्यात येईल. MSc कृषी म्हणजे MSc ॲग्रिकल्चरमध्ये पाहिजे क्राफ्ट सायन्स विषयाकरता, तर B संगणकशास्त्र किंवा MCA किंवा MSc कम्प्युटर सायन्स संगणक विषयाकरता. स्थळ आहे जागृती विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय रणपिसे नगर अकोला. वेळ बुधवारी 27 ऑगस्ट 24 सकाळी 9 ते 11 दरम्यान. मुलाखत येताना कोणत्या प्रकारचा भत्ता किंवा खर्च दिला जाणार नाही. मुख्याध्यापक. नंतर आहे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावतीची आहे, डॉक्टर गोपालराव खेडकर महाविद्यालय. ओके, गाडेगाव, तेल्हारा डिस्ट्रिक्ट अकोला. वांटेड आहे आणि वॉक इन इंटरव्ह्यू. ओके, तर आपल्याला पाहायचं आहे, तुम्हाला सांगतो अशाच प्रकार जाहिरात काल पण एक आली होती, ती CSBची होती. आज ही सुद्धा जाहिरात CSBचीच आहे. वॅकॅन्सीज फॉर ग्रँट इन एड कोर्स प्रोग्राम्स ॲज पर रेग्युलेशन नंबर दिसते. तर या ठिकाणी इकॉनॉमिक्सचे 2 पदे आहे आणि ही सुद्धा कंट्रीब्युटरी पोस्ट आहे. बघा, CSB तत्त्वावर भरला जाईल. यासाठी हे वाचून घ्या. एलिजिबिलिटी काय आहे तर आणि 125 रुपये तासिका असं 11वी भरायला मिळतात. त्यानुसार जे काही तासिका तत्त्वावर तुम्ही काम कराल त्या ठिकाणी आवर्जून जा. ऑनरेबल श्री हर्षवर्धन देशमुख, प्रेसिडेंट आहे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावतीचे. डॉक्टर GJ ढोले आहे, हे प्रिन्सिपल आहेत डॉक्टर गोपालराव खेडकर महाविद्यालय गाडेगावचे.
ही आजच्या अकोला एडिशनमध्ये 21 ऑगस्टला जाहिरात आली होती. नंतर आहे ही जाहिरात पुन्हा परत दिसून आलेला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या संस्था व्यवस्थापन समितीद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था चाळीसगाव येथील जाहिरात आहे. तर ही जाहिरात बघा काल त्यांनी टाकली होती, आज पेपरला आली. यासाठी सुद्धा संस्था व्यवस्थापन समिती औद्योगिक प्रशिक्षण संस्था चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे खालील पदे तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात शासकीय नियमानुसार त्वरित भरणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी पहिलं पद RAC निर्देशक 1, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल निर्देशक 1, गणित व चित्रकलाचे 1 पद, पत्रे कारागीर निर्देशकाचे 1 पद आणि वेल्डर निर्देशक 2 पदे, असे एकंदरीत 6 पदांसाठी जाहिरात आहे. यासाठी पदवी, पदविका, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ITI, CTI, NCTV प्लस 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. ठीक आहे. यासाठी अर्जासोबतच शैक्षणिक अर्हता, अनुभवाच्या साक्षांकित प्रती, पासपोर्ट फोटोसह अर्ज सचिव, प्राचार्य व या नावाने जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 8 दिवसाच्या आत संस्थेच्या पत्त्यावर सादर करण्यात यावे. दिनांक 30/9/24 रोजी सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष लेखी व मुलाखत परीक्षा होईल. सचिव, प्राचार्य, संस्था व्यवस्थापन समितीद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था चाळीसगाव, जिल्हा जळगाव. नंतरची जाहिरात आपण पाहणार ही आहे निसर्गराजा बहुउद्देशीय संस्था भंगाराम तळोदी. भंगाराम तळोदीद्वारा संचालित अनिल सावकार ऐंचवार कला महाविद्यालय, भंगाराम तळोदी, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीशी संबंधित कायम विना अनुदानित तत्वावरील शाळा, अंशदानात्मक अभिभाज्यता BA. 7 पदसंख्या आहे. इंग्रजी 1, मराठी 1, इतिहास 1, अर्थशास्त्र 1, राज्यशास्त्र 1, समाजशास्त्र आणि गृहशास्त्र. MAला 55% आवश्यक आहे, प्लस नेट सेट असेल तर आवश्यकच. आणि सर्व पदे खुला प्रवर्गातील आहे. कारण का तर ही जी संस्था आहे ही आहे कायम विना अनुदानित आणि अंशदानात्मक अंशदानात्मक संस्था. तर ही पात्र उमेदवारांनी दिनांक 24 ऑगस्ट 24ला सकाळी 11 वाजता मूळ कागदपत्रासह प्रतीसह अनिल सावकार ऐंचवार कला महाविद्यालय, भंगाराम तळोदी, गोंडपिंपरी तालुका, जिल्हा चंद्रपूर येथे मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. अध्यक्ष व सचिवांची सही. जा बस आली होय. नंतरची आहे ही भगवान बाबा BEd कॉलेज, कोरेगाव तालुका, जिल्हा परभणी येथील जाहिरात आहे. या ठिकाणी बघा हे काय BEd कॉलेजची जाहिरात आहे, परभणीची पाहिजेत. तर ही जी आहे ती तुम्ही वाचून घेत चला, महत्त्वाची माहिती. आता आपल्याला या ठिकाणी ग्रंथपाल वर्ग 3 म्हणजे क्लास 3साठी 1 पद खुला प्रवर्गात आहे. एमलिप नेटसेट PhD मागितलं. प्रयोगशाळा सहायकाचं 1 पद खुला प्रवर्गातील BCA 55%. कार्यालय सहाय्यक त्याला आपण क्लर्क म्हणतो किंवा लेखा सहाय्यक म्हणतो, 1 पद खुला आहे. कोणती पदवीधर 55% प्लस टॅली आवश्यक आहे. लिपिक किंवा टेक्निकल लेखकाचं 1 पद आहे खुला, पदवीधर उत्तीर्ण, टायपिंग मराठी इंग्लिश 30-40 प्लस MSc IT. नंतर आहे भंडारपालाचं 1 पद आहे खुला, 12वी उत्तीर्ण शाखेसाठी. नंतर आहे तांत्रिक सहायकाचं 1 पद आहे खुला, गटातील BCA BSc MSc IT किंवा संगणक ज्ञान आवश्यक. आणि 7वं पद आहे लॅब अटेंडंटसाठी मदतनीस सहायकारी कर्मचारी, 2 पदे, 1 खुला, 1 SC साठी, 12वी उत्तीर्ण शाखेसाठी. समांतर आरक्षण म्हणजेच महिलांसाठी 2 राखीव जागा आहेत. वेतन भत्ते NCTE महाराष्ट्र शासन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी जाहीर केलेल्या नियमानुसार राहील. टीप आहे मुलाखतीस येताना उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा प्रवास व दैनिक भत्ता दिला जाणार नाही. रिक्त जागापैकी 3% जागा महिलांसाठी राखीव असतील. मुलाखतीचे ठिकाण भगवान बाबा BEd कॉलेज, कोरेगाव तालुका, जिल्हा परभणी, पिनकोड 431401. या ठिकाणी ही 2 संपर्क क्रमांक दिलेले आहेत, 99 21 19 62 22 आणि दुसरा आहे 97 63 09 4444 म्हणजे 4 वेळा 4. तर हे आहे कुठची तर परभणीची जाहिरात आहे, देशोन्नतीत आलेलं आहे. त्यानंतर हे राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी असा GR निघालेला आहे मित्रांनो. तर बघा बदलापूर प्रकारानंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णय. बदलापूर प्रकरण आता सगळीकडे हिंसक वळण घेऊन राहिलेलं आहे आणि लहान मुलीवर अत्याचार झालेल्या कारणाने सर्व जनतेने एकीकरून या ठिकाणी जागृती दर्शवल्या. त्याचाच परिणाम म्हणजे राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी. दोषीवर कडक कारवाई करणार, निलंबनाची कारवाई, आदेश अधिसूचना काढणार, महिनाभरात केस कोर्टासमोर. असे जे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगितले. हे
पाहून घ्या, वाचून घ्यायचा तुम्हाला आवश्यक असेल तर. हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, 52,000 बसले घरी. टाटा रिलायन्ससारख्या कंपन्यांकडून कामगार कपात, स्टोअर्सच्या विस्तारातही घट, किती जणांना दिला नारळ. आता हे आहे ते पाहून घ्यायचा, ठीक आहे. पण ही बातमी महत्त्वाची वाटली की नोकऱ्या का गेल्या आणि कारण काय. ओके, हे जाऊ द्या. हे नंतरचं आहे TGT PGT. लोकमत आलेले आहे. सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल जे आहे. TGT PGT मॅथ्स, BSc BEd किंवा MSc BEd मागितलेलं आहे. एकच पोस्ट आहे या ठिकाणी. मिनिमम 2 ते 3 वर्षाचा इंग्लिश आहे, इंग्लिश मीडियममध्ये शिकवण्याचा अनुभव पाहिजे. फ्रेशरसुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, लाडकी बहीण योजनेतील पैसे कापू नका. बऱ्याचदा काय झालं की लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 आले आणि लगेच कपात झाले, तर हे असे होऊ नये. लाडकी बहीण योजनेतील पैसे कुणी कापू नका. अशा प्रकारच्या राज्य सरकारने बँकांना तंबी दिली. गोठवलेले खाते तात्काळ सुरू करा म्हणते. आणि ज्यांचे खाते गोठले असेल ते सुद्धा खाते सुरू व्हावे असं त्यांनी सांगितलं. मंगलम मुकबधीर आहे बघा. मंगलम मुकबधीर निवासी शाळा गोंदिया शासनाचे NOC दिनांक 31/7/2024 प्राप्त झाले. पदाचे नाव आहे विशेष शिक्षक, विजासाठी म्हणजे विमुक्त जाती असाठी किंवा इतर मागासवर्गीय किंवा सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गासाठी. ओके, एक पाहिजे. तर शैक्षणिक पात्रता HSC DEd किंवा BEd आणि हिअरिंग इम्पेअर्ड आहे म्हणजे ज्याला ऐकू येत नाही अशासाठी MSCT आणि RCI प्रमाणपत्र. निम्न वैद्यकीय कर्मचारी, स्पीच थेरपिस्ट खुला प्रवर्गाची, स्पीच ऑडिओलॉजिस्ट पदवी पदविका, मानद वैद्यकीय अधिकारी कंत्राटी 1 पद खुला, वैद्यकीय क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. वसतिगृह अधीक्षक 1 खुला, HSC DEd HI म्हणजे ज्याला ऐकू येत नाही अशा प्रकारचे प्रमाणपत्र पाहिजे. काळजी वाहकाचे 1 पद आहे आणि खुला प्रवर्गातील 4थी पास पाहिजे. सफाई कामगार कंत्राटी शाळा विभाग 2 पाहिजे. अनुसूचित जाती विमुक्त जाती असाठी 4थी पास. पहारेकरी कंत्राटी 1 अनुसूचित जातीसाठी किंवा विमुक्त जाती असाठी किंवा खुला प्रवर्गातून 4थी पास. टीप: पात्र उमेदवारांनी बुधवार दिनांक 28/8/2024 सकाळी 11 वाजता शैक्षणिक ओरिजिनल कागदपत्रासह मंगलम मुकबधीर निवासी शाळा गणेश लॉन, फुलचूर नाका, गोंदिया येथे उपस्थित राहावे. मोबाईल नंबर दिलेला आहे, हा मोबाईल नंबर पहा. ओके, ही जाहिरात 21 तारखेला लोकमतला आलेली आहे, लक्षात ठेवा. हे नंतर आहे KD पवार कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन सावनेरची जाहिरात. या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर BPEdसाठी पाहिजेत. हे तुम्ही छोटीशी जाहिरात मी क्लिअर दाखवतो. ओके, पाहून घ्या, ठीक आहे. कोणत्या फिजिकल एज्युकेशनची संस्था आहे? महात्मा फुले समता शिक्षण संस्था नागपूरद्वारे संचालित. नंतर हे नर्सिंगच्या जागा आलेल्या आहे या ठिकाणी. गुरु गोविंद सिंग मेमोरियल. हे तर जाहिरात याच्या आधी पण आली होती. या ठिकाणी बऱ्याचशा जाहिराती आहेत, याच्या आधी आल्या होत्या. पेमेंट पहा या ठिकाणी 35,000 ते 40,000च्या दरम्यान आहे. प्रत्येकाला 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला. नर्सिंग शिक्षकीसाठी 1 वर्षाचा. टोटल जे अमाऊंट आहे, ओके, ट्युटरच्या 10 पदे रिक्त आहेत आणि 15 ते 18,000च्या दरम्यान यांचं वेतन आहे. 27/8/2024 हे मुलाखत होणार आहे. ही मुलाखत आहे. ओके, पण नांदेडची संस्था आहे. आता हे एलोरा फेलोरा दाखवते. एलोरा मिसेस एलोरा हे जाहिरात आहे. जे समजा कामाची इच्छुक असेल, काम करण्यासाठी इच्छुक असेल अशा लोकांसाठी पोझिशन, डिजिग्नेशन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स दिलेला आहे. आणि मात्र हे सर्व एक्सपिरियन्स दिलेला असतानाही बघा खूप सारे पदे आहेत. ती दिसलं. वाकील इंटरव्ह्यू 24 आणि 25 तारखेला नाशिक आणि पुण्याला हे दिसते आपल्याला. पण यासाठी ठीक आहे, जाहिरात त्याने दिली. भावांनो, तुम्हाला सांगतो या ठिकाणी पगाराची त्यांनी काही गोष्ट केलेली नाही. ते हे कारखाना आहे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, रेठारे बुद्रुक. तर या ठिकाणी फोन नंबर दिला आहे आणि शैक्षणिक पात्रता पण दिलं आहे. मुख्य सुरक्षा अधिकारी पाहिजे. ओके, 15 वर्षे सेवेनंतर रिटायर झालेला. नंतर लीगल ऑफिसर पाहिजे, सिनियर सिव्हिल इंजिनियर पाहिजे. आणि हे त्यांची कमिटीची लिस्ट आहे. यासाठी पेमेंट दिलेला नाही, पण तुम्ही या ठिकाणी जाऊन स्वतंत्र विचारू शकता. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज चाकंजे पुणेचे कॉमर्सच्या 4 पोस्ट, इंग्लिशच्या 2 पोस्ट, इकॉनॉमिक्सच्या 4 अशा एकंदरीत 10 पोस्टसाठी जे आहे वाकील इंटरव्ह्यू आहे. ओके, तालुका खेड, डिस्ट्रिक्ट पुणे. आणि या ठिकाणी सुद्धा अल्पसंख्याक शाळा आहे की कशी शाळा या ठिकाणी दिली नाही. फक्त पदं जे आहे टेम्पररी बेसिसचे CSBचे पदे आहेत. हे बघा. ओके, पगार जो आहे तो UGCच्या नियमानुसार भेटेल, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या नियमानुसार. ओके, अशा प्रकारे. आणि वेन्यू ज्या याचा
म्हणजे इंटरव्ह्यूचे डेट 28 ऑगस्ट आणि कोणत्या ठिकाणी प्लेस हवी म्हणजे प्लेस समजा तर CSM आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज चाकणा, ओके, आगरवाडी रोड, तालुका एखेड, जिल्हा पुणे. ठीक आहे. श्रावणात घननिळा बरसला, हे चित्र पाहून माणसाला मन मोहून टाकतो, अशा प्रकारचे चित्र आहे. तर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे पाहिजेत म्हणजे वरिष्ठ नियामक अधिकारी पाहिजे, नियामक अधिकारी तांत्रिक पाहिजे आणि विद्यापीठाचा नियामक अधिकारी तांत्रिक पाहिजे. असे 3 पदांसाठी जे आहे एकंदरीत मला वाटते बघा हे 2 वरिष्ठ नियामक अधिकारी, 2 नियामक अधिकारी तांत्रिक आणि 4 विद्यापीठ अधिकारी, असे एकंदर 8 पदांसाठी जाहिरात आहे. यासाठी या ठिकाणी merc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि पाहून घ्यावी. ओके, अशा सुद्धा महत्त्वाच्या बातम्या आपण या ठिकाणी किंवा महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास देत असतो. तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही पटकन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण आपण हे व्हिडिओ तुमच्या फायद्यासाठीच बनवत असतो. बघा, ओके, हे ज्यांना या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचे असेल ते या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधून माहिती घेऊन आधी जाऊ शकता. ओके, तर अशा प्रकारच्या ह्या जाहिराती आहे. हे जाहिराती जेणेकरून तुमच्यासाठी फायद्याचे ठरावात आणि तुमचं यातून भलं व्हावं. ओके, हाच आपला या ठिकाणी एक उद्देश असतो. तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. तर तुम्हाला जर ही आपली जाहिरात जर आवडली असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओची वाट पाहत राहा. सबस्क्राईब करा. तुम्ही इच्छुक असेल तर जॉईनचे बटन दाबून तुम्ही छोट्याशा रकमेवर हे आपले यूट्यूब चॅनल जॉईन पण करू शकता. असेच नवीन व्हिडिओ आहे आपण या ठिकाणी टाकत असतो. बघा, हे वादग्रस्त होते UPSCची 45 पदांची वादग्रस्त थेट जाहिरात. आता UPSCने ते रद्द केल्या गेल्यामुळे बऱ्याचशा लोकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया एका नवीन जबरदस्त जाहिरातीने. धन्यवाद.